स्वराज्य. आता स्वराज्य घडवायचं म्हटलं तर गडकिल्ले घेण्याशिवाय पर्याय नव्हता. म्हणून लागणीस राजांनी गडकिल्ले जिंकण्यास सुरुवात केली. पण राज्यकारभार चालवायचं म्हटलं तर राजधानी तर हवीच. मग आता ही राजधानी वसवायची कोठे हा मोठा प्रश्न होता. पण शिवरायांनी याचं उत्तर आधीच शोधलं होतं. आणि शिवरायांच्या मनातील राजधानी म्हणजेच गडांचा राजा आणि राजांचा गड, किल्ले राजगड. रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. आणि आता परत एकदा बऱ्याच दिवसांना आपला व्लॉग येतोय. आजच्या व्लॉगचा कंटेंट असा आहे की अचानक भयानक रायगडचा पण प्लॅन झाला. आणि तुम्हाला तर माहिती आहे, तुमच्या भावाला गड किल्ल्यांवर फिरायला जायचं म्हणलं की आपला कधी नकार नसतो. म्हणून म्हणलं चला, तर सकाळच्या 5 वाजता निघलेलं आहे आणि आत्ता सासवडच्या घाटात आहे. तर आता रस्त्यात उशीर न करता डायरेक्ट राजगडावर गेल्यावरच व्लॉग आपण कंटिन्यू करू. तोपर्यंत स्टे ट्यून. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. बेल नोटिफिकेशन ऑनवर प्रेस करून ठेवा. स्टे ट्यून. सो फायनली जवळपास 1.5-2 तासाचा प्रवास केल्यानंतर आत्ता राजगडाच्या पायथ्याशी आलेलो आहे. आणि इथं प्रतिदर म्हणजे एका माणसाला 10 रुपये आणि गाडी जर तुम्ही 2 व्हीलरने आला असाल तर 20 रुपये असा दर आकारला जातो. आणि तुमच्याकडे 4 व्हीलर जर असेल तर त्याचे काही जास्त चार्जेस असतील ते काही मला माहीत नाही. तर इथून गाडी खाली पार्क करून आपण आता चाललेलो आहे चोर दरवाजाच्या वाटेने. तसं जर जायचं म्हणलं तर गडाला जाण्यासाठी वरती 5 जागा आहेत, बट आपण चोर दरवाजाच्या वाटेने चाललेलो आहे. आणि असं म्हणतात की ही वाट जरा सगळ्या वाटेंपेक्षा किचकट आहे, म्हणजे थोडीफार अवघड आहे. बट स्टील होप आपण सगळे व्यवस्थित जातो. आणि जास्त मी तुम्हाला सांगतो की हे प्रिफेर करा की तुमच्याकडे चांगले शूज असणं गरजेचं आहे. तर आता पुढची वाट कशी आहे ते तुम्हाला दाखवतो. स्टे ट्यून. कळालंच नाही गाडी काय चिखलात पडलोय. गाडी चिखलात पडलो ना. काही मुद्दाम केलो लिंबू पाणी काढतो चिखलात घेतो पण पात्रासोबत चढ आहे का नाही गॅरंटी कमी वाटत पण नाही हार नाही म्हणायची. काँक्रिटीकरणाचा रस्ता संपताच राजगडाची खरी पायवाट चालू होते. याच वाटेमध्ये जंगलाबद्दल आणि या जंगलातील प्राण्यांबद्दल माहिती देणारे अनेक सूचना फलक आपणास नजरेस पडतात. तर इथं जे आपल्याला छिद्र दिसतंय त्याला आपण नेड म्हणतो. आणि हवेच्या प्रवाहामुळे ते 2 भिंतींच्या मध्ये निर्माण झालेलं असतं. आता आपण त्याचा पण एक शॉर्ट व्ह्यू आपण वरती गेलो दाखवूच. तो तर आता मे बी इथून अजून बराच ट्रेक राहिलेला आहे. तो ट्रेक कंप्लीट झाला की वरती गेल्याच्या नंतर तुम्हाला चोर दरवाजाच्या बाहेरूनच परत एकदा व्लॉग चालू करतो. तोपर्यंत स्टे ट्यून. सो बेसिकली सांगायचं झालं तर गडावर जाण्यासाठी बऱ्याचशा वाट आहेत आणि आपण आज चोर दरवाजाची वाट निवडलेली आहे. म्हणजे चोर दरवाजाची वाट एक चॅलेंजिंग पार्ट, राजगडाचा एक चॅलेंजिंग पार्ट असं राहील. किंवा चोर दरवाजाच्या वाटेने जायचं म्हटलं तर एक कठीण रस्ता सर करून आपल्याला वरती जायला लागतं. बट सो वरती गेल्यावरच तुम्हाला व्ह्यू दाखवतो. रस्ता कसा आहे मला पण अजून काय अंदाज नाही, बट जेवढं आहे ते दाखवतो. स्टे ट्यून. जवळपास 1-1.5 तास झालं ट्रेक करतोय आणि आत्ता कुठं अर्ध्यापर्यंत आलेलो आहे. इथून अजून तेवढाच गड चढायचा आहे. आणि इथून जर सांगायचं झालं तर ह्या जंगलात असे बरेच बोर्ड्स लावलेले आहेत की बाबा असं गडांवर कुठल्या प्रकारचा कचरा करू नका. पायवाटेवरून जाताना जेवढी काळजी घ्यायची ती सुद्धा त्या बोर्ड्सवर लिहिलेली. आणि सगळ्यात मेन म्हणजे
वन संरक्षण कसं करावं हे त्या बोर्ड्सवर लिहिलेलं आहे. म्हणून आपण गडावरती जाताना त्या बोर्डला इग्नोर करून जाऊ नका. एक थोडासा वेळ काढून त्याच्यावरची माहिती नक्कीच वाचा, त्याचं तुम्हाला बेनिफिट्स होणारच आहे. तिथून पुढची जायची पायवाट तर लय अवघड दिसते. आणि आता त्याच्या पण काय काय सेफ्टी असतील त्या तिथे लिहिलेल्या आहेत, त्या तुम्हाला दाखवतो. सो स्टे ट्यून. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. मे बी ह्याचे 1-2 पार्ट होतील, कारण की वरती गड मोठा आहे आणि एका पार्टमध्ये जर टाकायचं म्हणला तर ते मला पण अवघड जाईल एडिटिंगसाठी आणि तुम्हाला पण बघायला अवघड जाईल. म्हणून एवढं स्टफ घेऊन एवढं सगळं करणं नो पॉसिबल. म्हणून ह्या व्हिडिओचे 1-2 पार्ट करतो, ते चॅनलवर अपलोड करतो. म्हणून सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि वरती गेले की जेवढी माहिती मला आहे तेवढी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. राजगडाबद्दलची सगळ्यात महत्त्वाची माहिती द्यायची झाली तर 1645 साली महाराजांनी हा गड मराठीशाहीत म्हणजे स्वराज्यात दाखल करून घेतलेला. याच्याच व्यतिरिक्त राजाराम महाराजांच्या आई साहेब ज्या होत्या म्हणजे सईबाईंची समाधी आपल्याला या गडावर पाहायला भेटते. हे तर एक थोडक्यातली माहिती आहे, बट गडावर गेल्यावर आपण ती सगळी पुरेपूर देण्याचा प्रयत्न करू. म्हणजे जेवढी माहिती आजपर्यंत मला जेवढी वाचनातून मिळाली, जेवढी इकडून तिकडून बघून मिळाली, सगळी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. फायनली आता आपला बऱ्यापैकी ट्रेक झालेला आहे. बऱ्यापैकी म्हणजे जवळपास 75-80% आपला ट्रेक झालेला आहे. आणि आता आपण जवळपास चोर दरवाजाच्या वाटेला आहेत. बसतो का? सो जेवढं तुम्हाला सोपं वाटतंय तेवढं तुम्ही जसं वरती येताल तसं तुम्हाला अवघड पायऱ्या दिसणार आहेत. आणि आपण जेवढं खालून विचार करतो की राजगड चढण्यासाठी सोपं आहे, पायवाट सोपी असेल, बट तशातलं काहीच प्रश्न नाही आहे. वरती जसं येताल तसं तुम्हाला सह्याद्री काय हे अनुभवायला भेटेल. म्हणजे एक चुकीचं पाऊल आणि डायरेक्ट स्वर्गाची चाहूल अशातला विषय. तर आता चोर दरवाजाची वाट अशी जास्तच अवघड आहे असं म्हणायला येतं, बट आपण काही दुसऱ्या वाटा बघितलेल्या नाहीत. पण जसं ह्या वाटेवरून आलो आहे, मे बी खरंच सगळ्यात जास्त हा अवघड ट्रेक असू शकतो राजगडाचा. पुढे पद्मावती माचीच्या तटबंदीपर्यंत पोहोचण्याची वाट अवघड पण मॅनेजेबल आहे. शिवाय सपोर्टसाठी आपल्याला रेलिंग देखील पसरलेली पाहायला मिळते. याच रेलिंगचा सहारा घेत आपल्याला वरच्या दिशेस जावे लागते. वरच्या दिशेस थोडेसेच अंतर पार करताच आपल्याला चोर दरवाजाची झलक पाहायला मिळते आणि या ठिकाणाहून चोर दरवाजा अगदी थोड्या काही अंतरावर आपल्याला दिसतो. या ठिकाणाहून वरती येताना थोड्याशा अनुभवाची देखील गरज आपल्याला भासते. जसं आपण चोर दरवाजातून वरती येतो तसंच आल्या आपल्याला उजव्या साईडला एक पद्मावती तलाव आपल्याला बघायला भेटतो. तर ह्या तलावाची हिस्ट्री अशी आहे, सन 1600च्या काळी महाराज आणि त्यांचे मावळे याच ठिकाणी आलते आणि त्यावेळेस प्रचंड असा पाऊस पडत होता आणि एकाच झाडाचा आसरा घेऊन महाराज इथं थांबलेले. आणि त्याच काळात महाराज असा विचार करत होते की गडांवरनं पाणी सगळं खाली जातंय, तर गडावर आपण पाणी कसं स्टोअर करायचं, म्हणजे पाण्याचा प्रवाह कसा थांबवायचा आणि गडावर पाणी जास्तीत जास्त कसं मुरवता येईल ह्याच्याबद्दल महाराज विचार करत होते. आणि इथं थांबल्याच्या वेळेस महाराजांनी मावळ्यांना असं सांगितले की हा पद्मावती देवीचाच चमत्कार आहे, म्हणजे पद्मावती देवीनेच आपल्याला संकेत दिलाय की इथं तुम्ही पाणी थांबवा. जे पाणी गडाच्या टोकावरून पायथ्याशी जात होतं तेच पाणी इथं अडवण्याचा महाराजांनी निश्चय केला आणि ते पाणी आज इथं अजून पण स्टोअर आहे. आणि असं म्हणतात की ह्या तलावाच्या खाली 2 विहिरी आहेत, मे बी काय फुटाच्या असतील, अर्धवट माहिती आहे ती पण मी तुम्हाला सांगत नाही, बट 2 विहिरी आहेत, मे बी 50-50 फुटाच्या असतील असं माझ्या वाचनात आलेलं आहे. तर आता पद्मावती तलावाच्या वरतून आपल्याला जाऊन मे बी पद्मावती देवीचं मंदिर बघायला भेटतं, ते पण तुम्हाला दाखवतो. स्टे ट्यून.
पद्मावती तलावाचा इतिहास जाणून घेतल्यानंतर आपण आपली गडाची पुढची वाटचाल सुरू केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा राजगड किल्ला जिंकून घेतल्यानंतर या किल्ल्यावर बरंचसं बांधकाम पूर्ण केलं. त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावर पद्मावती देवीचं मंदिर बांधून घेतलं आणि या देवीच्या नावावरूनच या माचीला पद्मावती माची असे म्हटले जाते. जेव्हा आपण या पद्मावती देवीच्या मंदिरामध्ये प्रवेश करतो तेव्हा समोरच आपल्याला मंदिराचा गाभारा पाहायला मिळतो. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आपल्याला देवीची कमरेवर हात ठेवलेली मूर्ती नजरेस पडते. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी घेताना कधी पण आपण अशा प्रकारे पाणी घेतो तर ते पद्धत चुकीची आहे घेण्याची. पाण्यावर तवंग साचलेला असतो म्हणून पाणी घेताना कधी पण असे बुडबुडे आले पाहिजे पाण्याला, म्हणजे जेणेकरून तवंग आपल्या पिण्याच्या बॉटलमध्ये जात नाही. ही एक काळजी आपण हमखास घेतली पाहिजे, कारण की पाणी किती जरी स्वच्छ आपण म्हणलं तरी बऱ्याच दिवसांचे जंतू वगैरे ह्याच्यात असू शकतात. म्हणून आरोग्याच्या बद्दल ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, ती एक बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. पुढे आपण येऊन पोहोचतो ते म्हणजे रामेश्वर महादेवाच्या मंदिरापाशी. महादेव मंदिराच्या बाहेर असलेल्या नंदीचं दर्शन घेत आपल्याला मंदिराच्या गाभाऱ्यात महादेवाची शिवकालीन पिंड पाहायला मिळते. महादेवाच्या मंदिरानंतर थोडंसं वरती आलं की आपल्याला राजवाड्यांचे अवशेष बघायला मिळतात. हालाकी आता इथं राजवाड्यांचे अवशेष म्हणजे खूप कमी प्रमाणात आहेत, पण एक ऐतिहासिक स्थळाच्या दृष्टिकोनातनं आपण ह्याच्याकडे बघू शकतो. तर त्या साली इथंच राजवाडे असायचे असं आपल्याला इथं बघायला मिळतं. तर फायनली वरती आल्याच्या नंतर एक वाट बालेकिल्ला आणि एक सुवेळा माचीला जाण्यासाठी जाते. तर आता आपण सध्या बालेकिल्ल्याला चाललेलो आहे. एक नंबर ब्लॉग झालाच पाहिजे. सो स्टे ट्यून. पद्मावती माचीवरील काही वास्तू पाहून आपण आपला मोर्चा वळवतो किल्ल्याच्या बालेकिल्ल्याकडे. बालेकिल्ल्याकडे जाण्यासाठी अतिशय सुंदर वाट आहे. बालेकिल्ल्याकडे जाणारी वाट सुंदर तितकीच अवघड देखील आहे आणि पावसाच्या पाण्यामुळे खडक चिकट झाल्यामुळे इथे निष्काळजीपणा धोकादायक ठरू शकतो. माझी आपणास विनंती राहील की या सह्याद्रीच्या सौंदर्याचा आस्वाद घेत असताना योग्य ती खबरदारी अवश्य घ्या. फोडायचं पण माहिती आपणच ते घे उड्या मारतोय लय पाऊस रुपया आतापर्यंतचं सगळ्यात मोठं चॅलेंज म्हणजे हे चढणं. कॉज मे बी 80-85 डिग्रीचं आहे. सो फायनली बराच वेळ ट्रेक केल्यानंतर आत्ता बालेकिल्ल्याच्या महादरवाजाच्या इथं आलोय. या दरवाजातून पाऊल टाकताना फक्त दरवाजातूनच पाऊल टाकतोय असं वाटत नाही. आपण आपल्या छत्रपतींच्या इतिहासात पाऊल टाकून एका नवीन
अभ्यासाच्या शोधात निघतोय असा आभास होतोय. सो बालेकिल्ल्यातून थोडंसं वरती आलं की आपल्याला चंद्रकोर तळ बघायला भेटतं. चंद्रकोर तळ्याचं नाव चंद्रकोर तळ असं त्याच्या आकारामुळं पडलं, बिकॉज चंद्रकोरेसारखा हा पाण्याचा तलाव स्पेस आहे. जय शिवराय. छत्रपती संभाजी महाराज. फायनली बालेकिल्ला बघून झाल्याच्या नंतर आपण संजीवनी माचीच्या दिशेने जाताना आपल्याला अशा रोडवरून जायला लागतं, जेणेकरून पावसाळ्यात अशा रोडनी जास्त काळजी घेण्याची गरज आहे. आणि जो राजगडाचा एक्सपिरियन्स आलाय, म्हणजे आजपर्यंत मी बरेच किल्ले फिरलो, सिंहगड झालं म्हणा असे अनेक, बट जो एक्सपिरियन्स आज आलाय अनअवेलेबल. इथून आपल्याला सगळा व्ह्यू दिसतोयच. सो तिकडंच जायचं आता. तिकडं गेलं की परत कॅमेरा ऑन करतो, तिथली जेवढी माझ्याकडे माहिती असेल तेवढी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करतो. स्टे ट्यून. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवर प्रेस करून ठेवा. सो फायनली जवळपास काळेश्वरी बुरुजाच्या शेजारी आलं की आपल्याला सदर बघायला भेटते. आता सदरचा नेमका अर्थ काय ते मला पण माहिती नाही आणि अर्धवट इन्फॉर्मेशन द्यायला आपल्याला आवडत नाही, म्हणून जेवढं मला माहिती आहे इथून पुढचं तेवढं मी तुम्हाला सांगेलच. आत्ता 16 माचीच्या इथं आलेलो आहे आणि इथं येऊन जणू एवढ्या कष्टाचं ऋणच फेडलं असं वाटतंय. म्हणजे एवढं सुंदर अनुभव, आयुष्यातलं एक थ्रिलर एक्सपिरियन्स आज अनुभवायला मिळतोय. आणि ह्याच्याच मागं आपल्याला संजीवनी माची पण बघायला मिळेल. आता आपण तिकडे पण जाणार आहे आणि तिकडचे पण काही शॉर्ट्स, सिनेमॅटिक शॉर्ट्स असतील ते तुम्हाला 100% दाखवतो. बघितलंय का स्टार्ट करायला पाहिजे. तिथनं स्टार्ट केलेलं तिथनं स्टार्ट करायचं. सो चिलखती बुरुज बघून झाल्याच्या नंतर आपण ह्या वाटेने संजीवनी माचीकडे प्रवास करतो. तर ही पण वाट अशी काही एवढी अवघड नाही आहे, बट स्टील काळजी प्रत्येकच वाटेवरून घ्या, बिकॉज कधी काय घसरण काय सांगता येत नाही. आजपर्यंत जे फक्त रील्समध्येच ऐकत होतो की राजगड कधीच नाराज करत नाही, ते आज पर्सनल एक्सपिरियन्स केलेला आहे. आणि हा एक्सपिरियन्स माझ्या लाईफमधलं वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्समधला राहील, बिकॉज एवढं सुंदर दृश्य आणि एवढी जबरदस्त तटबंदी आजपर्यंत, म्हणजे मी एवढे काय बुरुज किल्ले फिरलेलो नाही, बट जेवढं अनुभवलं आहे त्याच्यातून राजगड आपल्या स्वराज्याची पहिली राजधानी का होती ते आपल्याला कळतं. म्हणून राजगडाचं एकदा स्वरूप पहा आणि स्वर्गात जाऊन आल्याचा अनुभव घ्या. स्टे ट्यून. संजीवनी माची बघून जाताना आपल्याला दगडांमध्ये अशा काही प्रकारचे शिल्प बघायला भेटतात. तर हे शिल्पांचं कारण असं की शत्रू जर कुठल्या रात्री बेरात्री म्हणा दिवसा म्हणा जर येत असतील खालून, तर आपल्या मावळ्यांना इथून बघणं, म्हणजे जेणेकरून शत्रूला आपण न दिसता आपल्याला शत्रू कशा नजरेस पडतात ह्याची दक्षता घेऊन हे असं कोरकाम केलेलं आहे. म्हणजे त्या काळात पण आर्किटेक्ट एवढं बिल्ड होतं की आपण त्याचा अंदाजा पण नाही लावू शकत. सो फायनली आत्ता जवळपास 5 वाजता गड कुठं सगळं नाही म्हणता येणार, बट होप 30%, 40%, 50% असा गड आपला बघून झालेला आहे. जर पूर्णच जर गड बघायचा म्हटला तर आपल्याला 2 दिवस पण कमी पडतील, एवढा हा विशाल राजगड आहे. आणि राजगडाबद्दलची जेवढी माहिती मला होती तेवढी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. जर माहितीमध्ये कुठं काय चूक झालेली असेल किंवा काय करेक्शन असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण एकदा कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि आता इथून उतरायच्या दिशेने चाललेलो आहे, गड उतरतोय, तर आता जवळपास मे बी 1-1.5 तास तरी लागेलच. सो आजच्या व्लॉगचा एंड इथंच करतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
बेल नोटिफिकेशन ऑलवर प्रेस करा, म्हणजे जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले येतील. सो भेटूया तो त्याच्या एका नवीन व्लॉगमध्ये. ही आहे दुर्गराज राजगडाची माती. माणसं बदलली, सत्ता बदलल्या, शत्रू बदलले, काळ बदलला, पण हे अजून इथेच आहे. कशासाठी? काहीतरी सांगण्यासाठी. आमचे महाराज कसे होते हे आजच्या पिढीला दाखवण्यासाठी. देव नव्हते ते, माणूसच होते. आई जिजाबाईंच्या पोटी जन्म घेतलेल्या हिरारूपी माणूस, पण कार्य दैवतापेक्षाही मोठे. जेव्हा राजगडाच्या तटबंदीवर उभं राहून आपल्या स्वराज्याकडे महाराज नजर फिरवायचे, तेव्हा पायथ्याच्या गावातले लोक सावलीला बघून नतमस्तक व्हायचे. एवढी ती पुण्याई. ती सावली अर्थात महाराजांची नसायची, कुठल्या तरी तटबंदीच्या पाषाणांची, स्वराज्याच्या अभिमान मिरवणाऱ्या वृक्षवल्लींची ती छाया. पण प्रजा त्यात बघायची एक आधार, जो छत्रपती शिवाजी महाराज नावाच्या माणसाने दिला होता. परंतु आज तुम्ही त्यांना देव बनवलं, कारण माणूस ठेवलं असतं तर त्यांच्यासारखं वागावं लागलं असतं, आचरण करावं लागलं असतं. देव बनवलं की देवाऱ्यात ठेवून पूजा केली की आपलं काम झालं. मग किल्ल्यांची पडझड होऊ देत, स्मारकांची विटंबना होऊ देत, त्याच्या नावावरती राजकारण होऊ देत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महिलांवरती अत्याचार, कोणाला काहीही पडलं नाही. आजचे कालवर बोट दाखवणार आणि कालचे आजवर. मग येईल दिवस जयंतीचा, येईल दिवस पुण्यतिथीचा, 2 झेंडूंची फुलं आणि 2 व्हॉट्सअपचे स्टेटस घेऊन त्याच्यावर लिहिलेलं असेल, मानाचा मुजरा महाराज, तुम्हीच आमचे दैवत. आपण पुन्हा चुकलो, कारण माणूस मानला असतं तर देव्हाऱ्यात नाही तर वागण्यात फरक आणावा लागला असता. म्हणून माय मराठींच्या माणसांनो, महाराजांना मानाचा मुजरा तो असेल जेव्हा या मातीसाठी, या मराठी मुलकासाठी आपण उभे राहू. ते स्वराज्य निर्माण करण्यासाठी ज्याचं स्वप्न महाराजांनी पाहिलं होतं. कारण 350 वर्षांपूर्वी शिवराय नावाचा देहाचा अस्त झाला असला तरी त्या नावाचा विचार अजूनही सूर्य बनून तळपत आहे. थोडा अंधारही कधी वाटेल, आला तरी हरकत नाही. पहाट पुन्हा येईल, महाराज पुन्हा येतील, एका नव्या रूपानं, एका नव्या विचारानं. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवार वंदन.